उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। निवासी डॉक्टरांच्या या संपाला आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होणार होती, पण त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंत्रालयातल्या दालनात झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची भरीव वाढ, ठराविक तारखेलाच नियमित विद्यावेतन आणि निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली। आमचे 3 प्रमुख मागण्या होत्या। पहिली मागणी होती की हॉस्टेलची, तर हॉस्टेलची जी परिस्थिती आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर खूप जास्त वाईट होती। त्याचे सर्व आम्ही चित्र दादांना दाखवले। त्याच्यावर दादांनी खूप जास्त दिलगिरी व्यक्त केली। दादांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना, त्याच्यानंतर जे PWD डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला त्वरित एमर्जन्सी फंड्समधून आणि एमर्जन्सी फ्रंटवर महाराष्ट्रातले सर्व हॉस्टेल रिपेअर करायला आणि जिथे जिथे हॉस्टेल नाही आहेत तिथे हॉस्टेल लीज आउट करायला किंवा भाड्याने घ्यायला परवानगी दिली आहे। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। अतिशय तासभर ते तासापेक्षा जास्त वेळ उपमुख्यमंत्र्यांनी दिला। अतिशय त्यांच्या सगळे विषयाबद्दल त्यांनी गांभीर्याने घेतलं। अनेक विषय उपमुख्यमंत्र्यांना स्वतःलाच ते म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे याबद्दल ते थोडेसे नाराज झालेले होते। त्यांनी आपल्या भावना सगळ्या बोलून दाखवलेल्या आहेत। म्हणजे इतकी चांगली चर्चा झाल्यानंतर आता याने संप मागे घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।